तसं अधिकृत जाहीर देखील करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिलं तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं, उपमुख्यमंत्री विशेषतः एकनाथ शिंदेजींचं आणि अजितदादा पवार आणि सर्व कॅबिनेटचं या विषयावरचा योग्य निर्णय करून पडदा पाडला याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन करतो. पुन्हा एकदा हे स्पष्ट करतो, आता हा GR अस्तित्वात नाही याचाच अर्थ सरकार, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा यांनी जनसामान्यांच्या विचाराला महत्त्व दिलं. याला प्रतिष्ठेचा मुद्दा न करता मराठी माणसाच्या विचारांशी निष्ठेचा मुद्दा म्हणून याला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आमची निष्ठापूर्णता दिसते आणि या विषयावर राजकीय प्रतिष्ठा करणं हे आम्ही केलेलं नाही. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जो समिती किंवा अन्य भूमिका यातनं सरकार घेईल त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की सर्व घटकांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेऊ आणि त्या अर्थाने यापुढे सर्व घटकांशी, अगदी विरोधी पक्षाशी सुद्धा चर्चा केली जाईल. मला इथे उल्लेख करावासा वाटतो की कॅबिनेटमध्ये काय झालंय मी बोलू शकत नाही, पण त्या अगोदरच्या बैठकांमध्ये सुद्धा स्वतः एकनाथ शिंदेजी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी ज्या भूमिका मांडल्या, माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतील, संबंधित नेतृत्वाकडे असेल, त्या आक्रमक भूमिका या विषयावर पडदा पडण्यामागे संपूर्णतः कारणीभूत आहेत आणि दिसतातही आहे. मोर्चाच्या विषयामध्ये तो ज्या पद्धतीने रद्द केल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि त्यांना मोर्चाऐवजी चर्चा याचं आवाहन करतो. आता चर्चेला या. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, अशा मी सोशल मीडियावर बातम्या बघितल्या की हिंदी सक्ती मागचं गूढ काय, दबाव काय, त्याचंही उत्तर देतो. राज्य सरकारचा अगोदरचा निर्णय जूनचा हिंदी सक्तीचा नव्हता, तो मराठी सक्तीचाच आहे. किंबहुना 5वी, 6वी, 7वी याला सुद्धा हिंदी सक्तीच्या ऐवजी हिंदी पर्याय हा निर्णय राज्य सरकारच्या अगोदरच्या GR मध्ये होता, त्यालाही स्थगिती मिळाली आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनीच मोर्चाऐवजी चर्चा करावी, मराठी माणसाच्या विषयावर राजकीय प्रतिष्ठा करण्याऐवजी मराठी माणसाशी निष्ठा करावी आणि या भूमिकेवर राज्य सरकारचा निर्णय हा सौ आणि सच या ठिकाणी दिसतो. सैनिकांनी आहेत ते फटाकेबाजी केलेली आहे, आतषबाजी सुरू केलेली आहे, ढोल ताशा वाजवत आहेत, सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये मनसेचा फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही, ज्या पद्धतीने आता ते क्रेडिट घेत आहे? आमच्या दृष्टीने हा प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, राजकीय तर नाहीच नाही. आणि त्यामुळे याच्यावर राजकीय पहिल्या दिवसापासून आम्ही बोलत नाही आहोत. भारतीय जनता पक्षाची भूमिका तर मी स्पष्ट मांडले. मराठीबद्दल आम्ही कट्टर आणि हिंदुस्थानी भाषांचे आम्ही खोणी नाहीत, आमची हीच भूमिका राहील. या विषयामध्ये सरळ सरळ दिसत आहे की हे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर गंडांतर आणण्याची सुरुवात आणि उद्गाता हे दुसरं तिसरं कोणी नाही, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने यावर उपगट समिती आणि विशेषज्ञांची समिती ही नेमली. त्या समितीने, ज्याचा उल्लेख माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखालील हिंदी कंपल्शन हा रिपोर्ट उद्धवजी मुख्यमंत्री असताना आला. ज्या उपमंत्री गटाने याला मान्यता दिली त्यावेळेलाही मुख्यमंत्री उद्धवजी होते. त्यामुळे फटाके वाजवणाऱ्यांनी आता या विषयावर ज्यांनी सुरुवात केली
त्या पक्षाच्या आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विषयामध्ये त्यांनी लवकरच वैचारिक फटाके वाजवावेत. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे बघू पाहतोय. दोघं एकत्र मोर्चा काढणार होतो, याला कुठेतरी महायुती सरकार घाबरलं आणि त्यांनी हा निर्णय मागे घेतला. डर अच्छा है असं सुद्धा म्हणतात. बरं आहे, ते हिंदीत बोलले डर अच्छा आहे म्हणून मी हिंदीत उत्तर देतो की याचं उत्तर एवढंच आहे, संजय राऊतांसाठी आणि उभाटा सेनेसाठी चोर मचाए शोर. कारण या विषयाचे उद्गाते संजय राऊत तुमचा पक्ष, त्रिभाषा मुलांवर दाबणारा अहवाल तुमच्या पक्षाचा, हिंदी कंपल्शन उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचा भाग, आणि म्हणून याच्यात चोर मचाए शोर एवढंच मी म्हणेन. आणि भीतीबद्दल बोलाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होतो आम्ही. मराठी माणसाशी निष्ठा, राजकीय प्रतिष्ठा नाही, आणि मराठीबद्दल कट्टर, हिंदुस्थानी भाषेचे खुनी नाहीत, याच भूमिकेवर आम्ही काम करू.